त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे गिरिजा आणि देवकी ह्या दोघी जणी त्या गुंडांच्या तावडीतून निसटून जाण्याचा खूप प्रयत्न करत असतात. पण ते गुंडांना आता इकडे त्यांच्या हातामध्ये बंदूक असल्यामुळे त्यांना फारसं काही त्यांच्या तावडीतून सुटायला जमत नसतं. पण दुसऱ्या बाजूला विशाखाने एक आवाज काढलेला असतो आणि त्यामुळे ते गुंड थोडेसे हतबल होतात आणि त्याच संधीचा फायदा घेऊन गिरिजा आणि देवकी तिथून गायब होतात स्त्रीच्या मदतीने. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता नागेश्वर आणि उर्वशी हे दोघे जण गिरिजाविषयीच बोलत असतात. ही उर्वशी म्हणत असते, काही खरं नाही आहे आबासाहेब तुमचं. ती एवढी एवढूशी गिरिजा, आणि ती गिरिजा वाचलीसुद्धा, आणि वाचली तर वाचली, पण तिने त्या देवकीला सुद्धा गायब केलं आहे. काय बोलायचं आता, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, दिदीबाई जरा शांततेत बसा, एवढं सगळं काही बोलण्याची गरज नाही आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता प्रॉपर्टीसाठी आपल्याला देवकीला इथे वाचावं लागणार आहे. खरं सांगायचं तर आपण आता गिरिजाला असं सांगायचं की अंगद महाजनची बायको दुसरी तिसरी कोणी नाही तर ती देवकी महाजन आहे. तिला विश्वासात घ्यायचं, आणि एकदा का तिला विश्वासात घेतलं की मग इथे गिरिजासुद्धा काहीच करू शकणार नाही. आणि त्यानंतर देवकीच्या त्या प्रॉपर्टीचा पेपरवर सह्या करायच्या, आणि दुसऱ्या बाजूला देवकीला गिरिजाच्या मरणाची भीती दाखवायची. मग ती देवकीसुद्धा काहीही बोलू शकणार नाही. अशाच पद्धतीने हा जो काही डाव आहे तो डाव आपण अशाच पद्धतीने आपण रचून ठेवायचा. जर असा रचला ना तरच मग आपल्याला प्रॉपर्टी मिळेल. तर आता इकडे देवकी आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघी जणी जेव्हा सुटून निघून जातात, आणि निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता नागेश्वरला ती लोक फोन करत असतात. नागेश्वरला फोन केल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इथे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, काय म्हणायचं तुम्हाला, अरे तुम्हाला 2 बायका सावरता नाही का आल्या. तेव्हा आता इकडे तो माणूस म्हणत असतो, त्याचं काय झालं ना साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा जे रुद्रदादांचे मित्र आहेत ना श्रीमंत, ते मध्ये आले आणि त्यांनी त्या दोघींना पळून जाण्यासाठी मदत केली आहे. यात माझी काही चूक नाही आहे, पण तुम्ही काळजी करू नका. ती बाई जी आहे ना, ती बाई नाही म्हणायचं, तिला देवकी आहे ती देवकी. आणि बरं ठीक आहे, त्या देवकी ज्या आहेत ना त्या खूप म्हातारी होती, ती इतक्या लांब पळून नाही जाऊ शकत आहे. इथेच कुठेतरी त्या लपल्या असतील. काही झालं ना मी त्यांना शोधतो, असं तो बोलतो. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, आता प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस आहेत ना, त्या देवकीला मारायचं आहे ना गिरिजाला मारायचं आहे, त्यांना जिवंत माझ्यासमोर तुम्ही सादर करा. तेव्हा आता इकडे ही लोक म्हणत असतात, का आणि कशामुळे त्यांना पण इकडे तुमच्यासमोर सादर करू. तेव्हा लगेच आता नागेश्वर बोलत असतो, त्यांना मारायचं नाही, एवढीच गोष्ट आत्तासाठी फार महत्त्वाची आहे, त्या जिवंत हव्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला गिरिजा आता देवकीला घेऊन तिच्या घरी गेलेली असते, ज्या घरी ती लहानाची मोठी झाले. आणि तेव्हा ते दोघी जण तिथे गेल्यानंतर आता नागेश्वरच्या गुंडांनी त्या दोघींनाही तिथे गेलेलं पाहिलेलं असतं, आणि त्या दोघींनाही तिथे गेलेलं पाहिल्यानंतर आता नागेश्वरचे गुंड हे लगेचच नागेश्वरला सांगणार असतात. आता इकडे गिरिजा म्हणत असते, हे बघ श्रीमंत दादा, मी काय म्हणते ते तू एकदा नीट ऐक. काही झालं ना तरीसुद्धा आत्ताच्या आत्ता ह्यांना फोन कर, आणि हे कधी येणार आहेत ना ती गोष्ट एकदा तपासून घे. तेव्हा तो म्हणत असतो, हो पण ऐक ना, इथे विशाखा त्या गुंडांच्या तावडीमध्ये सापडायला नको. त्यावर तो म्हणत असतो, काळजी करू नकोस, ती कुठेही सापडणार नाही आहे त्या गुंडांच्या तावडीमध्ये. अरे तुला नाही माहिती, ती खूप जोराजोरातच पळते, आणि बघ तुला मी सांगतोय ना की इकडे ती नाही गुंडांच्या तावडीमध्ये सापडणार. त्यावर लगेच आता तिथे विशाखा आलेली असते, आणि विशाखा आल्यानंतर ती म्हणत असते, हो हा अगदी बरोबर बोलतोय, आणि गुंडांच्या तावडीत मी कशी सापडेल बरं. आता लगेचच ती म्हणत असते, अगं ह्याला जर मला शोधायला पाठवलं असतंच ना तर ह्याने मला आयतंच गुंडांच्या तावडीत दिलं असतं. असं म्हणून दोघेही जण आहे त्या ठिकाणी भांडायला सुरुवात करतात. गिरिजा म्हणत असते, अरे तुम्हा दोघांचं काय चाललंय,
तुम्ही दोघंजण असे भांडू नका बरं. वेळ प्रसंग काय आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने भांडू नका असं असं गिरिजा बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे गिरिजा उषाकाला म्हणत असते, हे बघ, काही झालं ना तरी तू आमच्या जेवणाचं बघ. आणि त्याचबरोबर इथे आता ती श्रीमंतला सांगत असते, तू ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न कर, हे ताबडतोब आले पाहिजेत असं ती बोलते. त्याच वेळेला श्रीमंत म्हणत असतो, हो, तू अजिबात काळजी करू नकोस. काही झालं ना तरीसुद्धा इथे लवकरात लवकर तो कसा येईल आणि आईंची तब्येत कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींची मी चौकशी करतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मला आईच्या तब्येतीची फार काळजी आहे. पण हे बघा, तुम्ही जेव्हा आता इथून बाहेर जाल ना, बाहेरून ना तुम्ही कुलूप लावून जा. म्हणजे जर तुम्ही बाहेरून कुलूप लावून गेलात ना तर कोणालाही इथे आम्ही आहोत ना ह्या गोष्टीचा संशय येणार नाही. आणि म्हणूनच सांगते की तुम्ही बाहेरून कुलूप लावून जा. तेव्हा लगेच आता इथे ते दोघेही जण जात असताना बाहेरून कुलूप लावून जातात. आणि तेव्हाच नागेश्वरचे गुंड पुन्हा पाहतात की ह्या लोकांनी बाहेरून कुलूप लावले आणि हे इथून निघून चाललेत. आता गिरिजा म्हणत असते, देवकी मावशी तुम्ही बसा, मी तुमच्याकरिता पाणी प्यायला आणते असं म्हणून आता गिरिजा पटकन त्यांच्यासाठी पाणी प्यायला देत असते. आणि पाणी पिल्यानंतर आता ती म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला भूक लागली असेल ना, पण विशाखा आणि श्रीमंत दादा हे नक्कीच येतील बघा, लवकरात लवकर काहीतरी जेवणाची व्यवस्था ते नक्की करतील. आता इकडे ती म्हणत असते, खरं सांगू का तुम्हाला, ह्या नागेश्वरचं ना काय करायचं ते कळतच नाही आहे मला. खरं तर रुद्र माझा नवरा खूप चांगला आहे, पण रुद्रचा त्या बापावर एवढा आंधळा विश्वास आहे की काही विचारू नका. त्याने एवढे गुन्हे केलेले आहेत ना तरीसुद्धा इकडे तो असाच मोकाट फिरतोय आणि रुद्रला त्याच्यावरच विश्वास आहे. पण आता एकदा रुद्र आले ना की सगळं व्यवस्थित होईल. आणि तुम्हाला सांगू का, माझ्या सासूबाईच्या आहेत ना त्यांची तब्येत खराब झाली आहे बघा, आणि त्यामुळे ते त्यांना घेऊन पुण्याला गेलेत. तुम्हाला सांगते मावशी, त्या नागेश्वरनी माझ्या वडिलांना सुद्धा मारलेला आहे आणि माझ्या वडिलांना मारूनसुद्धा तो असाच मोकाट फिरतोय. त्यामुळे त्या अशा खुनी आणि त्याचबरोबर राक्षसासारख्या नराधमाला शिक्षा मला करायची आहे. त्याने माझ्या वडिलांना मारून टाकले आणि स्वतः त्याने त्या गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली. काय करणार पण कळतच नाही. जेव्हा जेव्हा मी त्या पुराव्याच्या जवळ जाऊन पोहोचते ना तेव्हा पुन्हा 2 पावलं मागे येते. त्यामुळे मला कळत नाही नेमकं काय करावं आणि काय नाही ते. तुम्हाला सांगू, मला माझ्या बाबांना मला काहीतरी सत्य सांगायचं होतं आणि सत्य सांगण्यासाठी त्यांनी मला एका मंदिरामध्ये बोलवलं. पण मी तिथे जाण्या अगोदरच ह्या नागेश्वरने माझ्या बाबांना मारून टाकलं, त्यांचा खून केला आणि मला त्याचे पुरावेसुद्धा मिळवले किंवा त्याने स्वतः तोंडाने माझ्याकडे कबुलीसुद्धा दिली त्या सर्व गोष्टींची. पण कबुली देऊनसुद्धा काही उपयोग झाला नाही. तो अजून तरी तसाच मोकाट फिरतोय. काही झालं ना तरी मला त्याने केलेल्या त्या सर्व गुन्ह्यांची त्याला शिक्षा द्यायची आहे, शिक्षा करायची आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि नक्कीच त्याला शिक्षासुद्धा मिळेल. तो असाच मोकाट किती दिवस फिरणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता वासंती आले असते आणि तेव्हा रुद्र आलेला असतो. आता रुद्र जेव्हा बाहेरून वासंतीचं मेडिसिन घेऊन येतो तेव्हा आल्यानंतर समोर तो प्रभासला पाहतो. आता समोर प्रभासला पाहिल्यानंतर त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर तो म्हणत असतो, प्रभास काका तू जिवंत आहेस असं म्हटल्यानंतर त्याला फार आनंद झालेला असतो. आणि जेव्हा तो समोर पाहतो तेव्हा तो म्हणत असतो, खरंच प्रभास काका तू जिवंत आहेस, ह्या गोष्टीचा मला फार आनंद झाला आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आता त्याला तो सगळं काही रिकॅपमधलं आठवतं, कशा पद्धतीने गिरिजाने इकडे उर्वशीवर आरोप केले होते आणि पोलिसांनी असं सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टी इथे गिरिजाने केलेल्या आहेत म्हणून. आणि गिरिजाने हेही सांगितलं होतं की ही जी काही उर्वशी आत्या आहे ना त्या उर्वशी आत्याने ह्यांना उंच टेकडीवरून दरीत ढकलून दिलं आहे. आता रुद्रसमोर प्रभास असतो आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो, काका तुम्ही जिवंत आहेत, खरंच मला ही गोष्ट ऐकून फार आनंद झालाय असं म्हणून तो लगेचच आता इकडे त्याला घट्ट मिठी मारतो. आता घट्ट मिठी मारल्याबरोबर आपण पाहतो की इकडे देवकी म्हणत असते, अरे हो प्रभास काका जिवंत आहेत, हीच गोष्ट खूप आनंदाची आहे. तेव्हा तो म्हणत असतो, नाही
मग ही गोष्ट ताबडतोब आत्याला सांगायला हवी ना की प्रभास काका जिवंत आहेत म्हणून. तिला तर सगळ्यात जास्त आनंद होईल की नाही ह्या गोष्टीचा. आणि तेव्हा लगेच आता इकडे प्रभास म्हणत असतो तिला कसला आनंद होतोय, तिला तर ह्या सर्व गोष्टीचं दुःखच होईल असं बोलत असतो. तेव्हा रुद्र म्हणत असतो असं का बोलताय प्रभास काका, आणि आत्याला का बरं दुःख होईल ह्या सर्व गोष्टीचं. नाही होणार तिला दुःख. अहो तुम्ही नव्हता तेव्हापासून तिने किती आणि काय काय सहन केले. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गिरिजा आणि त्याचबरोबर देवकी ह्या दोघीजणी बोलत असतात. तेवढ्यातच बाहेरून दरवाजा कोणीतरी वाजवतं. गिरिजा म्हणत असते बहुतेक तीच लोक असतील, तीच दार वाजवत असतील आणि मग मी बघून येते असा विचार करते आणि दरवाजा उघडायला जाते. आता तेवढ्यातच गिरिजा जात असताना गिरिजाच्या कानामागे ते जी जन्मखून आहे ती जन्मखून तिला दिसते. आणि गिरिजाच्या मागे असलेली जन्मखून तिला दिसल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच आता इकडे ती म्हणत असते छकुली, माझी छकुली असं म्हटल्याबरोबर आता गिरिजा आहे त्याच ठिकाणी थांबते. आणि तेव्हा मात्र इथे देवकीला तिच्या त्या छोट्या छकुलीबरोबर घालवलेले ते सगळे काही दिवस आठवतात. आणि जेव्हापासून गिरिजा भेटली तेव्हापासूनचे सुद्धा ते सगळे काही दिवस तिला आठवू लागतात. खरं पाहायला गेलं ना तर इकडे कशा पद्धतीने आता ही गिरिजा मला भेटली आणि त्यानंतर काय काय झालं हे सगळं देवकीला आठवू लागतं. आणि तेव्हा ती तिला स्पष्टपणे म्हणाली की छकुली, आता तू माझी छकुली आहेस असं सुद्धा ती म्हणत असते. तर दुसऱ्या बाजूला आता रुद्र म्हणत असतो अरे काका असं का म्हणतोयस, खरं सांगतोय मी तुला आत्याला फार आनंद होईल. तेव्हा तो म्हणत असतो नाही नाही अजिबात तू तिला फोन करायचा नाहीस, फोन करू नकोस. तेवढ्यातच आता रुद्रला नागेश्वरचा व्हिडिओ कॉल येत असतो. आणि रुद्र म्हणत असतो हे बघा आबासाहेबांचा व्हिडिओ कॉल येतोय, बहुतेक आईंची चौकशी करायची असेल. आणि तेव्हा प्रभास आता लगेचच ज्या ठिकाणी रुद्र उभा आहे त्या ठिकाणी उभा असतो आणि रुद्रचा कॅमेरा जो आहे तो त्याच्या चेहऱ्याच्या दिशेने असतो. आणि तेव्हा रुद्र म्हणत असतो आबासाहेब बघा मला तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची आहे. हे बघा आईसाहेब आता ठणठणीत बरे आहेत आणि मला तुम्हाला आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो काय सांगायचं आहे. पण तेवढ्यातच आता वासंतीला असं वाटत असतं जर रुद्रने ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठा इथे काहीतरी वेगळं होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतंय की आता नाही, काही करून ह्या रुद्रला थांबवलं गेलं पाहिजे. आणि म्हणून लगेच आता वासंती चक्कर येण्याचं नाटक करते. आता वासंती चक्कर येण्याचं नाटक केल्यानंतर तो म्हणत असतो आबासाहेब आबासाहेब मी आईसाहेबांना बघतो, आईसाहेबांना काहीतरी त्रास होतोय असं म्हटल्याबरोबर आता लगेचच आपण पाहतो की इकडे नागेश्वर म्हणत असतो अरे बापरे नेमकं काय झालं, कशा पद्धतीने इथे ही बेशुद्ध पडली, नेमका प्रॉब्लेम काय आहे. आत्ता तर इकडे चिरंजीव फार खुश होते की इकडे त्यांच्या आईसाहेबांना इथे शुद्ध आली म्हणून. मग आईसाहेबांना जर शुद्ध आली ते एवढे खुश होते म्हटल्यावर नेमकं झालंय काय असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. चिरंजीव एक खरंच ना काय बोलावं ना काय नाही कळतच नाही बाबा आपल्याला तर असं म्हणतो आणि झालेली गोष्ट तो आता इकडे सोडून देत असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ती म्हणत असते तू माझी छकुली आहेस, हो तू माझीच छकुली आहेस असं सुद्धा ती इथे बोलत असते. आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते काय करताय तुम्ही, हे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे. हे बघा मी तुमची छकुली वगैरे कोणीही नाही आहे, प्लीज तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा असा विचार अजिबातच करू नका ना. तुम्हाला असं का वाटतंय मी तुमची छकुली आहे. तेव्हा ती लगेच आता तिला मिठी मारत असते आणि माझी छकुली म्हणूनच आरडाओरडा करत असते आणि प्रेम करत असते. त्यावर गिरिजा म्हणत असते ऐका ना मावशी, हे बघा तुम्हाला असं वाटतंय का की मी तुमची छकुली आहे, पण प्लीज तसं नाही आहे हो, मी तुमची छकुली अजिबातच नाही आहे. तुम्हाला असं का वाटतंय, हे बघा जरा ऐकून घ्या मी तुमची छकुली नाही आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते नाही नाही तू माझी छकुली आहेस, हे बघ ना तुझ्या कानामागे माझ्या छकुलीला जशी जन्मखून आहे ना तशीच तुझ्या कानामागे सुद्धा जन्मखून आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते अहो मावशी असं काय करताय, हे बघा जन्मखून एका नाही तर इथे अनेकांच्या कानामागे असतात. आणि आता मला सांगा
तुमची छकुली तुम्ही कोणाकडे दिली होती, कुठे आहे, काय आहे? अहो, मी ह्याच घरी माझा जन्म झाला आहे आणि मी ह्याच घरामध्ये लहानाची मोठी झालेली आहे. तुम्ही माझ्या आई कशा असू शकत्या? नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, हे शक्यच नाही आहे असं गिरिजा म्हणत असते. माझी आई आणि बाबा वेगळे आहेत. हे बघा, इथे इथे माझी ही भिंतीवर फोटो असलेली माझी आई आहे आणि मी याच घरामध्ये लहानाची मोठी झाली असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आता लगेचच देवकी म्हणत असते, नाही, तुला सांगू का, जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटली होतीस ना, तेव्हासुद्धा मी तुला छकुलीच म्हटलं होतं. त्यावर ती म्हणत असते, हो, तुम्ही जेव्हा मला पहिल्यांदा भेटल्या होत्या ना, तेव्हा तुम्ही मला छकुलीच म्हटला होतात. पण मी तुम्हाला खरं सांगते, मी तुमची छकुली नाही आहे. आपण तुमची छकुली नक्की शोधू आणि मी तुम्हाला तुमची छकुली शोधण्यासाठी नक्कीच मदत करेल असं गिरिजा आता बोलत असते. आणि हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या छकुलीसाठी काहीही करेल. काही झालं ना तरी मी तुमची आणि तुमच्या छकुलीची नक्कीच भेट घडवून आणेल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सुद्धा देवकी मात्र अजिबात गप्प बसत नाही. ती म्हणत असते, नाही नाही, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तू माझीच छकुली आहेस म्हणून. आता हे सगळं काही होत असताना गिरिजा म्हणत असते, हे बघा मावशी, प्लीज थोडंसं समजून घ्या ना. खरंच मी सांगते तुम्हाला, मी तुमची छकुली नाही आहे. तुमचा खरंच खूप मोठा गैरसमज होतोय. आणि त्यावर देवकी म्हणत असते, नाही ग, माझा गैरसमज होत नाही आहे, मी तुला खरं सांगते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इकडे आता लगेचच जो रुद्र आहे तो वासंतीला म्हणत असतो, आई, तुला चक्कर आली नव्हती तर मग तू असं नाटक का बरं केलं आहेस? काय आहे हे सगळं काही? तेव्हा ती म्हणत असते, हो, कारण मला हे नाटक करावं लागलं. कारण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, मी हे नाटक केलं कारण तू सांगितलं असतंस की प्रभास काका जे आहेत ना, जिवंत आहेत असं सांगितलं असतंस आणि मला तीच गोष्ट इथे नको होती असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो की लगेचच इकडे रुद्र म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं की तुम्हाला का असं नको आहे आणि का बरं, का नव्हतं सांगायचं? कारण त्याच वेळेला आता इकडे बोलत असतो, मी असं का बोलताय? हे बघा, असं नाही. तेव्हा प्रभास म्हणत असतो, हो रुद्र, हो, कारण हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी मागे तुझी आत्या आणि त्याचबरोबर नागेश्वर हे दोघेही जण आहेत, दुसरं तिसरं कोणी नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता आपण पाहतो की इकडे जी गिरिजा आहे ती इथे ह्या फोटोसमोर येऊन उभी राहिलेली असते. आणि जेव्हा गिरिजा फोटोसमोर येऊन उभी राहते तेव्हा ती म्हणत असते, ही बघा, ही माझी आई आहे. मी लहान असतानाच ती मला सोडून गेली आणि त्यामुळे मी अशी जाणत आहे. तेव्हा देवकी म्हणत असते, गिरिजा, बघ ना, तुझी आणि माझी कथा ही किती सेम आहे ना गं. तुझी आणि माझी कहाणी ही सारखीच आहे. हे बघ पोरी, तुझी आई नाही आहे आणि माझी लेक नाही आहे. मी तुला सांगते ना की तू माझीच मुलगी आहेस, मला असं नेहमी वाटत आलेलं आहे. आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा मावशी, तुम्ही काळजी करू नका. काही झालं ना तरीसुद्धा इथे मी मी तुम्हाला तुमची मुलगी शोधून द्यायला मदत करेल. तुम्ही नका काळजी करू. हे बघा, माझे वडील गेले आणि त्यानंतर मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शोधायच्याच होत्या, करायच्याच होत्या. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची अजिबातच गरज नाही आहे असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे दोघीजणी एकमेकींना वचनं देत असतात. आणि देवकी म्हणत असते, पण माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे, माझी मुलगी तूच आहेस. तेव्हा गिरिजाला समजत नाही की आता देवकीला कसं समजावं आणि काय करावं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, सगळं काही व्यवस्थित होईल. काही झालं ना तरी तरी आपण एकमेकींसोबत आहोत. मी तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल असं सुद्धा आता इकडे गिरिजा बोलत असते. बघा मावशी, तुम्ही काळजी करू नका. त्यावर ती म्हणत असते, नाही ग नाही, नागेश्वर हा फणा काढूनच तिथे त्या प्रॉपर्टीवर बसलाय. मला माझी लेक हवी, मला माझी पोरगी हवी आहे आणि ती पोरगी तूच मिळून देऊ शकतेस असं सुद्धा ती बोलत असते. आता गिरिजाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की नेमकं ह्यांना उत्तर काय द्यावं आणि कशा पद्धतीने ह्यांची समजूत काढावी. ह्याच गोष्टी आता इकडे गिरिजाला समजत नसतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता जो काही रुद्रचा मोबाईल आहे ना, तो रुद्रचा मोबाईल नागेश्वरला सापडलेला
केलेला असतो आणि त्यानंतर आता तो ऑन करत असतो. आता ऑन केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रभासने बनवून ठेवलेला तो व्हिडिओ असतो आणि जेव्हा प्रभासने बनवून ठेवलेला तो व्हिडिओ नागेश्वर ऐकतो आणि प्रभासने असं म्हटलेलं असतं की अरे हे बघ रुद्रा, मी तुला एक गोष्ट सांगतो, तुझ्या बापानेच इथे अंगद महाजन आणि देवकी महाजन यांचा खून केला आहे आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण देवकी महाजन आणि त्याचबरोबर तिची उडगी जिवंत असते, त्या दोघी सुखरूप असते आणि अंगद महाजनची उडगी दुसरी तिसरी कोणी नसून तुझी बायको गिरिजा महाजनच आहे असं सांगितल्याबरोबर आता नागेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते. दुसऱ्या बाजूला तो आता गिरिजाकडे त्याचे गुंड घेऊन निघालेला असतो. काही झालं तरीसुद्धा त्याला इथे गिरिजाला सुखरूप सोडवायचं असतं आणि त्यानंतर त्या प्रॉपर्टीचा पेपरवर सह्या घ्यायच्या असतात, जेणेकरून ती प्रॉपर्टी सगळी त्याच्या मालकीची होईल आणि त्यामुळे तो गुंडांना घेऊन गेलेला असतो. आता लॉक तोडत असताना आवाज होतो आणि तेव्हा गिरिजा आणि देवकी घाबरतात. गिरिजा म्हणत असते दुसरं तिसरं कोणी नाही तर इथे नागेश्वरच आलेला आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात येते. आता मात्र गिरिजा नागेश्वरच्या तावडीतून कशी सापडेल का रुद्र ऐनवेळी येऊन वाचवेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा नशीबवान.